आपण आता भगवान परमात्म्याच्या नामाचा आश्रय घेऊ आणि मग नंतर आपण पुढे 5व्या स्कंदाला सुरुवात करू. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे जय जय गोपाल राधे गोविंद राधे जय जय गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे. गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे जय जय 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 गोपाल राधे गोपाल कृष्ण भगवान की जय. आता बघा या पंचम स्कंदामध्ये 5व्या स्कंदात शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती आतापर्यंत बघा तुम्ही जी 4थ्या स्कंदापर्यंत ऐकलं ना, मैत्रिया मुनीनं ज्ञान सांगितलं विदुर काकाला, ते म्हणजे स्वयंभू मनुचा जो शतरूपा राणी यांचा पुत्र असणारा उत्तानपाद याच्या वंशाचं चरित्र 4थ्या स्कंदापर्यंत आपण ऐकलं. आता पंचम स्कंदामध्ये जे चरित्र आलेलं आहे ते स्वयंभू मनु आणि शतरूपा त्यांचा दुसरा पुत्र असणारा प्रियव्रत राजा याचं चरित्र, याच्या वंशाचं चरित्र आता इथं आपल्याला ऐकायला मिळत आहे. ऐका आता, प्रियव्रत राजा असा होता की तो संसारामध्ये आसक्त नव्हता, त्याला संसारामध्ये रुची नव्हती, ग्रहस्थ आश्रम स्वीकारण्यामध्ये त्याला रुची नव्हती. तो आत्माराम होता. आत्माराम म्हणजे आत्म्यामध्ये रममान राहणारा होता. म्हणून पिताश्रींनी त्याच्या पिताश्रींनी आज्ञा केली त्याला प्रियव्रत राजाला
की हे पुत्रा प्रियव्रता, आता तू विवाहबद्ध हो, मला सुनबाई करायची आहे. प्रत्येकाला अपेक्षा असते मुलगा उपवर झाला म्हणजे ते मुलाच्या, जर समजा मुलगा नोकरीला चांगला असला की लगेच ताबडतोब सुनबाई शोधण्याच्या ह्याच्यामध्ये पडतात. ते तसं हा प्रियव्रत राजा म्हणतो की आता, पण तो म्हणतोय बाबा मला ग्रस्त आश्रमामध्ये रुची नाही. मग त्याला समजूत घालण्याकरता तिथं ब्रह्मदेव साक्षात भगवान श्रीहरी विष्णूची तो भक्ती करीत होता. भगवान विष्णू देखील आलेले आहे आणि स्वयंभू म्हणून आपले पिताश्री आलेले आहे. आपलं परमदैवत भगवान विष्णू आलेले आहे. कशा करता? याला समजवण्याकरता प्रियव्रत राजाला की तुझ्या पिताश्रींची आज्ञा आहे ना की तू राज्याचा स्वीकार करावा, त्याकरता तुला विवाहबद्ध व्हावं लागेल. हां, तर ज्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, विष्णूने समजवलं, त्यावेळेला त्याने होकार दिला. कारण तो आत्म्यामध्ये रममान राहणारा होता. झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. ही झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. आत्मा राम हृदयी प्रगटला, राम हृदयी प्रगटला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने आणि पिताश्री त्याचे स्वयंभू म्हणू यांनी त्याला विवाह करता अनुमोदन दिलेलं आहे आणि त्याने देखील ग्रस्त आश्रम स्वीकारला. आणि मग त्यानंतर त्याने विश्वकर्मा कोण होता हो सांगा बरं? देवांचा कोण होता विश्वकर्मा? बांधकाम करणारे असता का नाही, तसा तो कारागीर होता देवांचा विश्वकर्मा. त्याने देवांनी जी आज्ञा केली तर ती द्वारका होती ना समुद्रामध्ये, भगवान विष्णूने आज्ञा केल्या, भगवान श्रीकृष्णाने आज्ञा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्या विश्वकर्म्याने ते नगरी समुद्रामध्ये जाऊन तिथं बांधकाम केलं होतं. सोन्याची होती ना ती. हां, असा तो विश्वकर्मा देवांचा सुतार, देवांचा कारागीर. त्यानंतर त्याने विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बारिशमती, त्या बारिशमतीशी विवाह केला. प्रियव्रत याची पत्नी कोण मग? प्रियव्रताची बारिशमती. त्या बारिशमतीशी विवाह केला आणि त्या बारिशमतीपासून प्रियव्रताला 10 पुत्र झाले. 10 पोरं. पूर्वीच्या लोकांना 12 होते. आता त्यात बोलतच काम नाही. एक कधी पहिला मुलगा होऊन गेला ना ते बाकीचा 50 मध्येच पडता नाही लोक. ते सर्वजण त्याच्याप्रमाणे शीलवान होते. प्रियव्रत राजासारखेच होते. कर्मनिष्ठ, रूपवान, गुणी होते आणि पराक्रमी होते. 10चे 10 पुत्र त्या प्रियव्रत राजाचे. त्याला सर्वात लहान एक कन्या होती आणि त्या प्रियव्रत राजाची आणि त्या बारिशमतीची कन्या सर्वात लहान, 10 भाऊ मोठे आणि त्यांची धाकटी बहीण, तिचं नाव ऊर्जस्वती. ऊर्जा म्हणजे काय? तेज. अशी ती तेजवान असणारी ऊर्जस्वती
आणि त्या प्रियव्रत राजाने ती ऊर्जस्वती नावाची आपली कन्या ते दैत्यांचे गुरु असणारे शुक्राचार्य यांना दिली. म्हणजे शुक्राचार्य कोणाची जावई होते मग? या प्रियव्रत राजाची. स्वयंभुव मनुची नात होती आणि ब्रह्मदेवाची कोण होती? पंथी. असे त्यांचे नातेसंबंध. ऊर्जस्वती नावाची ती धाकटी कन्या शुक्राचार्यांना दिली, दैत्य गुरूंना. आणि त्या राजाची प्रियव्रत राजाचे जे पुत्र आहेत त्यांची नावं बघा: अग्निंद्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, भूतपृष्ठ, सवन, मेधातिथी, भीतिहोत्र आणि सर्वात धाकटा कवी, अशी त्यांची नावे होती. बघा, हा प्रियव्रत असा होता. एकदा त्याने असा विचार केला बघा, राज्य करीत असताना, की हा सूर्यनारायण जर समजा पूर्वेकडून उगवला, ज्या ठिकाणी सूर्यनारायण, आता इकडे सूर्यनारायण आपल्या या भारतामध्ये, तर इथं दिवस आहे आणि अमेरिकेमध्ये काय आता रात्र आहे ना. मग त्याने विचार केला राजाने, या प्रियव्रताने, की हा सूर्यनारायण भारतामध्ये असला म्हणजे भारतामध्ये दिवस असतो आणि तिकडे मात्र रात्र असते, म्हणून आता तिकडे देखील रात्र व्हायला नको पाहिजे आणि इकडे देखील रात्र व्हायला नको पाहिजे, दिवसच पाहिजे. इकडे देखील सूर्यनारायण पाहिजे, तिकडे देखील सूर्यनारायण होता, प्रकाश पाहिजे. म्हणजे रात्रीचा काय करत होता? दिवस करायचा त्याने ठरवला. म्हणजे इकडे देखील दिवस आणि तिकडे देखील दिवस, सूर्यनारायणाची हजेरी दोन्हीकडे व्हायला पाहिजे. त्याने काय केलं बघा, आपला रथ झुपलेला आहे आणि जणू दुसरा सूर्यच रथावर बसल्यानंतर असा तेच त्याच्या ठिकाणी होतं. या स्वयंभुव मनुचा पुत्र, शतरूप राणेचा पुत्र, त्याचं नाव प्रियव्रत, त्याने आपला रथ झुपलेला आहे आणि रथामध्ये बसून तो निघालेला आहे. त्याने सुमेरू पर्वत कशाचा होता? सोन्याचा होता, सुवर्णाचा. त्या सुमेरू पर्वताला त्याने प्रदक्षिणा करण्याकरता सुरुवात केली. बघा, पृथ्वीचा अर्धा भाग प्रकाशात राहतो आणि अर्धा भाग अंधाऱ्यात असतो, तेव्हा त्याला, या प्रियव्रत राजाला ते आवडलं नाही. तेव्हा भगवंताच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्या प्रियव्रत राजाने मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन अशी त्याने विचार केलेला आहे. असे ठरवून सूर्याप्रमाणेच वेगवान अशा तेजस्वी रथात बसून त्याने बघा सुमेरू पर्वताला 7 प्रदक्षिणा केल्या. किती? 7 प्रदक्षिणा. आणि 7 प्रदक्षिणा केल्यानं जसं आपलं पाणी पावसाळ्यामध्ये जर समजा कच्चा रस्ता असला आणि पाऊस पडला ना, आपल्या बैलगाड्या फिरल्या तर काय पडता हो त्याच्या? काय म्हणतात तुमच्याकडे? ट्रॅक्टर गेलं समजा एखाद्या चिखलाच्या रस्त्यानं, काय होतं? आपल्याकडे काय म्हणता भाऊ सांग? चक्र्या म्हणता ना? हा, चाकोरी म्हणतात. तुमच्याकडे चाकोरी म्हणतात, चाकोरी बी म्हणतात आमच्याकडे, पण चक्र्या देखील म्हणतात. की चक्र्या पडलेल्या आहेत, त्या चक्रांनी बघा त्याच्या चाकांची जी काही 7 चक्र्या पडलेल्या आहेत, 7दार प्रदक्षिणा केली. कारण तर त्या 7दार चकोऱ्या पडल्यामुळे त्याच्यापासून 7 समुद्र तयार झाले. बघा आता कोणते कोणते समुद्र आहेत हे, तर बघा असे 7दार प्रदक्षिणा त्याने सुमेरू पर्वताला केल्यामुळे 7 समुद्र तयार झाले. कोणाच्या? रथाच्या चाकाने. कोणता राजा होता तो? शेलिकटचा होता का बदामचा होता? प्रियव्रत राजा होता, प्रियव्रत राजा. आणि बघा त्यावेळी त्याच्या रथाच्या चाकांनी जे खड्डे पडले तेच म्हणजे 7 समुद्र झाले. त्यापासून 7 द्वीपे बनलेली आहे. त्यांची क्रमशः नावे ऐकायच्या: जंबूद्वीप, जंबू या दीपा माझी, एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया,
काही भजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आणि आपण कोणत्या द्वीपामध्ये राहतो तुम्ही आम्ही जम्बू या द्वीपा माझी पंढरपूर गाव आपला महाराष्ट्रातच आहे. आणि तुम्ही आम्ही कुठे आहे महाराष्ट्रातच आहे. असं आहे. पहिलं द्वीप म्हणजे जम्बू द्वीप आणि दुसरं द्वीप म्हणजे लक्ष्मद्वीप, शाल्मली द्वीप, कुश द्वीप, क्रौच द्वीप, शाक आणि पुष्कर अशी 7 द्वीपे देखील तयार झालेली आहे. त्यामध्ये पहिल्यापेक्षा नंतरच्या द्वीपांचा विस्तार दुप्पट आहे. आणि ही समुद्राच्या बाहेरच्या भागात पृथ्वीच्या 4 बाजूंनी पसरलेली आहेत. बघा आता बघा ते जे 7 खट समुद्र होते ना ते कशाचे होते ऐका आता. म्हणे ते कधी आता असते ना तर आपल्याला फार फायदा झाला असता त्याचा. जे ज्याला लागत होतं त्याला म्हणजे तिथं जाऊन ते घेता आलं असतं. तर बघा एक जो पहिला समुद्र आहे बघा त्याने 7 प्रदक्षिणा मारल्या होत्या ना त्या चकोऱ्या, त्याचा पहिला समुद्र बनला. तो पहिला समुद्र म्हणजे खाऱ्या पाण्याचा. दुसरा समुद्र त्या चकोऱ्यांपासून बनला तो उसाच्या रसाचा. बापरे म्हणे मग कशाला इतकी भानगडी करावं लागती. फिरव गाणा बैल कशाला रस पाडावा लागेल असता. म्हणे मग त्या समुद्रामध्ये जाऊन रस आणता आला असता आपल्याला. बघा दुसरा उसाच्या रसाचा समुद्र आणि तिसरा म्हणजे ताक पाणी कर कालच्या नित्यचा समुद्र. समजलं का तुमच्या लक्षात आलं का. मदिरा म्हणजे दुकानावर जायचं कामच पडलं नसतं, पैसे बी काम पडलं नसतं. कारण पैसा नसला म्हणजे असा लाचार बनतो तो, याला असतो व्यसन. तो म्हणतो 10 आहे का तुझ्याजवळ, माझ्याजवळ 20च भरताय आणि 30ची येते म्हणे. मग इतकं का तुझ्या बापाचा गट्टा आहे का तिथं, काय आडून बसलाय का तुझं तिच्या बुडीत विचूक. बंद कर ना बापा. अरे तिच्यामुळे तुझी किंमत कमी होते आहे ना. काय करतोय तू ऐक. बघा मदिरेचा समुद्र, त्यानंतर तुपाचा समुद्र, त्यानंतर दुधाचा समुद्र, ताकाचा समुद्र आणि गोड्या पाण्याने भरलेला असा 7वा समुद्र. हे सर्व समुद्र प्रियव्रत राजाने ज्या काही आपला रथ फिरवला होता आणि त्याच्या चक्रांनी पडलेले हे 7 समुद्र होते ते. असा तो प्रभावशाली प्रियव्रत राजा स्वयंभू मनुचा पुत्र. त्याने आपली कन्या औरजस्वती हिचा विवाह मी तुम्हाला अगोदरच सांगून टाकलं की शुक्राचार्यांच्या सोबत करून दिला. असा तो प्रियव्रत राजा आणि त्याचा पुत्र अग्निंद्र याचं चरित्र शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात. राजा परीक्षिती अरे एकदा पितृलोकाच्या इच्छेने पुत्र प्राप्तीसाठी पूजा साहित्य घेऊन अप्सरा जेथे क्रीडा करीत होत्या त्या अप्सरांच्या क्रीडास्थानी हा प्रियव्रत राजाचा अग्निंद्र नावाचा पुत्र गेलेला आहे. जिथं अप्सरा नाचायच्या नृत्य करायच्या तिथं हा गेला. आणि तिथं कशा करता गेला अप्सरेची प्राप्ती होल्या करता. आणि करतो काय आहे मस्त समाधी लावली ना ध्यानस्थ बसला. आता सांगा बरं तिथं घुंगरू वाजले नुसती साधी कब्बशी वाजली की माणूस याचं चित लागत नाही. डोळे लावतो तो पण खरा पण लगेच कब्बशी वाजली की जागृत होतो. वाटतं का नाही. कारण त्याला वाटतं की ज्या अर्थी कब्बशी वाजते आहे त्या अर्थी काय येते आहे चहा येते आहे. म्हणजे तो डोळे उघडून टाकतो. तपश्चर्या भंग होऊन जाते. मग तो त्या अप्सरेंच्या क्रीडास्थानी आलेला आहे आणि मंदराचलाच्या एका दरीत तो गेला आणि त्याने ध्यान लावलेलं आहे. एकाग्र चित्ताने प्रजापतींचे पती ब्रह्मदेव यांची तपश्चर्या त्याने आराधना करण्याकरता सुरुवात केली. ब्रह्मदेवाची आराधना करतोय. पण तिथं बघा एक देवांगना आलेली आहे म्हणजे अप्सरा आलेली आहे. तिचं नाव होतं पूर्वचिती. आणि ती पूर्वचिती तिथं आल्यानंतर बघा ती नाचते आहे आणि केदार नावाचा जो राग आहे त्या रागामध्ये ती गायन करते आहे. तिने आपल्या हातामध्ये विणा आणलेली होती. विणा म्हणजे ते काय म्हणतात तंबुरा. तो तानपुरा आणून त्या तानपुऱ्यावर ती तार छेडते आहे आणि केदार राग वाजवते आहे.
मधुबन राधिका नाचे रे मधुबन राधिका नाचे रे मधुबन में राधिका नाची रे मधुबन में राधिका नाची रे गिरिधर की मुरलिया बाजे रे गिरिधर की मुरलिया बाजे रे मधुबन में राधिका नाचे रे मधुबन में राधिका नाचे रे गिरधर के मुरलिया बाजे रे गिरधर के मुरलिया बाजे रे मधुबन में राधिका नाच रे मधुबन में राधिका नाच रे अहो तो तप करता गेला होता त्या दरीमध्ये बसला होता गिरीकंदरामध्ये बसला असताना आता तिथं ती गायन करते आहे नाचते आहे पायातले घुंगरू वाजताय पग मी घुंगरू बांध कर हा, पायामध्ये घुंगरू बांधून नाचते आहे आता तप याचं तप तुम्हाला वाटतं की तप केली ना याची समाधी उत्थान पावली जागृत झाला समाधीमधून आणि शुकाचार्य महाराज वर्णन करताय राजा परीक्षिती देवांसारखा बुद्धिमान अग्निंद्र स्त्रियांना प्रसन्न करून घेण्यामध्ये फार पटाईत होता बोलण्यामध्ये काही काय असा चतुर असतो काहीच नसतं शिकलेला बी कमी जातो पण आता काढून आणतो चांगल्या ह्याच्यात कारण त्याच्या तोंडामध्ये काय असतं हा पटवून देण्याची त्याच्या ठिकाणी हा देवाने त्याला असा बनवलेला असतो तसा हा होता बोलण्यामध्ये पटायचा हा अमृतासारखे शब्द बोलत होता तो प्रियव्रत राजाचा जो पुत्र आहे अग्निंद्र स्त्रियांना प्रसन्न करण्यामध्ये फार पटाईत होता कुशल होता याप्रमाणे त्याने प्रेमयुक्त गोड गोड गोष्टी बोलून त्या योगे त्या अप्सरेला बघा त्याने प्रसन्न करून घेतलेला आहे आणि तो तिला म्हणतोय ब्रह्मदेवाने पाठवलेली तू एक देवता आहे म्हणते जणू काय हा त्यानंतर अग्निंद्राला तिच्यापासून बघा त्याने प्रसन्न करून घेतली तिला आणि तिच्या सोबत त्याने विवाह केलेला आहे तिथंच हा बघा शौर्यवान लोकात अग्रगण्य अशा अग्निंद्राची बुद्धिशील रूप वय ऐश्वर्य आणि औदार्यांनी आकर्षित होऊन ती अप्सरा च्या जम्बूद्वीपाधिपती बरोबर तिने 1000 वर्षापर्यंत भोग भोगले म्हणजे होती स्वर्गातली अप्सरा पण किती वर्ष राहिली त्या मृत्यू लोकात कारण आतूनच्या आमच्यासारखा मृत्यू लोकातला राजा होता किती वर्ष राहिली 1000 वर्षापर्यंत ती त्याच्या सोबत भोग भोगत राहिली अशा रीतीने दरवर्षी एक याप्रमाणे 9 वर्षामध्ये क्रमाने तिला 9 पोरं झाले त्याच्यापासून 9 वर्षामध्ये किती पोरं झाले 9 मुलं झाले अशा रीतीने दरवर्षी 9 मुलं झाल्यानंतर राजभवनातच त्या मुलांना सोडून त्या राजाच्या स्वाधीन त्या 9 मुलांना सोडून ती गेली आणि ब्रह्मदेवाच्या लोकाला निघून गेली सत्य लोकाला अग्निंद्राचे पुत्र मातेच्या कृपेमुळे स्वभावताच सुडल होते कारण त्याची माय पाव खात नव्हती आतपाव कारण पाव खाऊन खाऊन आतपाव झालेल्या म्हणे आणा वडापाव खाऊन खाऊन आतपाव होऊन जाते पाव खातले जाय म्हणून तो मुलगा झालेला असतो ना तो मुलगा वर्षाचा होऊन जातो तरी बी असा करतो पूर्वी मूल 6 महिन्यामध्येच मूल काय करत होतं लगेच 6-7 महिन्यामध्ये रांगत होतं ते कारण त्याची आई दूध पित होती ओरिजिनल गाईचं आता दूध म्हटलं तूप म्हटलं म्हणजे चूप असं आहे म्हणून ते अग्निंद्राचे पुत्र सुडवल होते शरीराने धष्टपुष्ट होते आणि त्या अग्निंद्राने आपल्या त्या 9 पुत्रांवर
9 भूखंडांचे त्यांनी राज्य सोपवलेले आहे. त्यानंतर सर्वजण आपल्या आपल्या राज्याचा उपभोग घेऊ लागले. ते 10 पोरं जे 9 पोरं होते ते 9चे 9 पोरं आपल्या आपल्या राज्याचा उपभोग घेऊ लागलेले आहे. त्यानंतर आता पुढे शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती पुढे नाभी नावाचा राजा आणि नाभी राजाची जी पत्नी आहे तिचं नाव मेरुदेवी. आता या नाभी राजाला पुत्र संतान नव्हतं म्हणून ऋषी मुनींनी यज्ञ केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये भगवान परमात्मा श्रीहरी विष्णू स्वतः प्रकट झालेले आहे. म्हणे देवा, आमचा हा राजा नाभी आणि याची अर्धांगिनी असणारी मेरुदेवी यांना पुत्र संतान नाही म्हणून आम्ही पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ केला. म्हणे आमच्या राजाला असं पाहिजे की तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. मग त्यावेळेला भगवान विष्णू म्हणताय, म्हटले ब्राह्मणांनो, तुमचं हे जे मागणं आहे ना म्हटले हे फार दुर्मिळ आहे, कारण माझ्यासारखा दुसरा अद्वितीय आहे, दुसरा कोणी नाही. परंतु तुम्ही मागताय ना, ब्राह्मणांचा शब्द खोटा होऊ नये, तुमच्या तप केलेल्या तपाचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या शब्दाला मान देऊन मीच या नाभी राजाची पत्नी अर्धांगिनी असणारी मेरुदेवी हिच्या उदरामध्ये तिच्या पुत्राच्या रूपाने अवतार घेईल आणि साक्षात बघा त्या यज्ञामधून साक्षात यज्ञमूर्ती यज्ञ नारायण प्रकट झाले आणि त्यांनी खिरीने भरलेला द्रोण आणला. फक्त त्या नाभिराजाने ती खीर उंगली आणि त्या राणीला खाण्याकरता दिली आहे. तिने ती खीर सेवन केल्यानंतर राणी काय झाली, गर्भवती राहिलेली आहे. आणि भगवान परमात्म्याने श्रीहरी विष्णूने असं भासवलं की तिला, कारण देव अगोदरच काय आहे, देव अयन संभव आहे म्हणून देव फक्त त्याने भासवलं की आपल्या उदरामध्ये काय आहे, पुत्र आहे. म्हणून तिच्या ठिकाणी असं वाटत होतं की ब्रह्म तेच तिच्या ठिकाणी धडकत होतं. आणि योग्य समय योग्य वेळी तिच्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा जो अंश अवतार आहे तो म्हणजे मेरुदेवीच्या ठिकाणी ऋषभ भगवान परमात्मा यांच्या रूपाने प्रकट झाला. ऋषभ भगवान की जय.